ही जी पेण वडाव गावातली परंपरा आहे, या परंपरेबाबत माझं खूप टाईमापासून चाललेलं बोलावं. मला प्रश्न पडतो, की ह्या परंपरेबाबत कसं कोणी बोलत नाही आहे. परंपरेला आपला विरोध नाही आहे, पण जर आपल्याला एक गोष्टीचा खूप विचार करायला पाहिजे. तुम्ही सांगा डॉक्टरकडे गेल्याच्यानंतर काय करतो डॉक्टर? प्रत्येक वेळी आपल्याला सुई देताना सुई ही चेंज करत असतो. जेव्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की न्हाव्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येक वेळी ब्लेड हा चेंज केला जातो. त्याला कारण असं असतं, की आता HIV इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे. जर आपण ती गोष्ट गांभीर्याने घेतो, मग ही का नाही? मला हा मोठा प्रश्न पडतो. आता बघा, ही मुलं कॅक्टस आपल्या प्रत्येकाच्या अंगावरती मारत आहेत आणि त्याच्यातून त्यांचं ब्लड निघत आहे. ठीक आहे. तर आता मी असं म्हणत नाही आहे, की ह्याच्यातून कोणालाही HIV इन्फेक्शन असेलच. ठीक आहे. जर ह्याच्यातून चुकून कोणाला HIV इन्फेक्शन असेल आणि ह्याच्यातून 10 मुलं जरी अनइन्फेक्टिव्ह मुलं असतील आणि त्यांच्या जर हे ब्लड उडलं इन्फेक्टेड ब्लड, तर ह्याच्यामध्ये HIV होण्याचे चान्सेस 99.99% वाढतात. तर परंपरा ही जोपासायची आहे, पण ह्याच्याला पर्यायी मार्ग काय? तर तुम्ही कॅक्टस आणताना फ्रेश कॅक्टस घ्या आणि हे जे तुम्ही असं करत असताना तुम्हाला प्रत्येकाला सेपरेटीकरण द्या, जेणेकरून कोणाचंही ब्लड कोणाच्या अंगावरती उडणार नाही याची दक्षता घ्या. परंपरा तुम्ही बिनधास्त पद्धतीने जोपासा, पण थोडंसं पुढे मागे विचार करा. ही व्हिडिओ तुमच्यासाठीच केलेली आहे, त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर मला नक्की कळवा.